साहेबांना मगाशी मी म्हणालो की मध्ये त्यांनी माझ्या दाढीवर एक कविता केली होती, लक्षात आहे माझ्या, आणि त्यांनी म्हटलं की दाढीवर हात फिरवीत त्यांनी केला संकल्प, 50 आमदारांचं पुनर्वसन हाच यांचा प्रकल्प. तुम्हाला सांगतो असं फुटाणे साहेब आपण म्हणालात, पण मी एवढंच सांगतो की हे सगळं करायला धाडस लागतं, हिम्मत लागते, जिगर लागते. आणि एवढे 50 लोक आमदार, 13 खासदार, हजारो शेकडो लाखो कार्यकर्ते जेव्हा एका विश्वासाने सोबत येतात, तो विश्वास देखील आपल्याला सार्थ ठरवायला लागतो, त्याची देखील काळजी घ्यायला लागते, त्यांना देखील जपायला लागतं. शेवटी आप्पा इकडे प्रत्येक कार्यकर्त्याला जपतात, म्हणून गेले अनेक वर्ष इथं ते लोकसेवा करतात. आणि एकनाथ शिंदेने देखील अगदी ग्रासरूट कार्यकर्ता ते मुख्यमंत्री झालेला आहे. आता माझा परिवार फक्त मी आणि माझं कुटुंब नाही, तर हा सर्व अख्खा परिवार, अख्खा महाराष्ट्र माझा आहे, परिवार आहे. त्यामुळे मी जास्त काय बोलू इच्छित नाही. आणि आपल्याला एवढंच सांगतो की बाळासाहेबांची शिकवण जी आहे ती शिकवण आम्ही घेऊन, भूमिका घेऊन आम्ही पुढे जातो. विशाल हृदयाचे बाळासाहेब होते आणि त्यांनी जे काही शिकवलं आहे, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या सानिध्यात आम्ही काम केलं आहे. त्यामुळे नक्की समाजाचं चांगलं जेवढं करता येईल तेवढं आम्ही करणार. आणि तुम्हाला देखील मी फुटाणे साहेबांना एक सांगू इच्छितो, यह है दाढ़ी की किमिया, दुष्टों का कर दिया सफाया. आणि मराठीमध्ये सांगायचं म्हणजे या दाढीमध्ये बऱ्याच लोकांची नाडी आहे. ते कुठं काय असते ना नाडी परीक्षण, कुठली नाडी कुठं आपल्याला ते करायला लागतं ना. आपण पण माहीत आहे, ते आपण पण करतात. आणि आमच्या सरकारबद्दल सांगायचं तर म्हणजे मी मगाशी म्हणालो की आपणही चांगलं म्हणालात, वाईट नाही म्हणालात, पण सरकारचं काम काय, सरकारचं या राज्याला पुढे नेणं, या राज्यातले थांबलेले प्रकल्प पुढे नेणं, या राज्याचा सर्वांगीण विकास करणं, या राज्यातला सर्वसामान्य, मग तो शेतकरी, कष्टकरी, आपला माता भगिनी, महिला भगिनी, सर्व तरुण युवा, सर्व घटकांना न्याय देणं हे सरकारचं कर्तव्य आहे. आणि म्हणून या राज्यामध्ये मी आपल्याला एवढंच सांगतो की शासन आपल्या दारी एवढा प्रचंड लोकाभिमुख कार्यक्रम झाला आहे की 2,10,00,000 लोकांना लाभ मिळाला. डायरेक्ट थेट आपण तिथे जाऊन शासन आपल्या दारीचा लाभ देतो. काल आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या समोर लेक लाडकी लखपती योजनाचं लॉन्चिंग केलं आपण, आणि जवळपास 1 लाखापेक्षा जास्ती महिला भगिनी होत्या. आदरणीय प्रधानमंत्री महोदय देखील त्यांनी देखील आभार मानले त्या महिलांचे, बांधवही होते. परंतु जेव्हा मोठ्या प्रमाणावर आपण जेव्हा काही विचार करतो तेव्हा सर्वसामान्य महिला, आज महिला बचत गटाच्या माध्यमातून असतील, महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून असेल, महिला भगिनीकडे भरपूर आहे, म्हणून थोडीशी संधी घेतो. आणि म्हणून महिलांना देखील स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी त्यांना जे जे काही मदत करणं ते देखील सरकारच्या माध्यमातून नक्की केलं जाईल. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, आमची थोड्याच दिवसामध्ये महाराष्ट्राची पसरली कीर्ती, कारण आमचं सरकार म्हणजे आम्ही आहोत त्रिमूर्ती. थोडं मी पण जरा आणि मी जरी दाढीवर हात फिरवला तरी मी कुणाचाही घात करत नाही, ही माझी कामाची पद्धत आहे. म्हणजे काही लोक म्हणतात दाढीवर हात फिरवला की काय होईल माहीत नाही, पण मी सांगतो आपल्याला की आपण एक दुसऱ्याला अनेक वर्ष ओळखतो. आणि म्हणून एक शुद्ध भावनेने काम करणारा कार्यकर्ता म्हणून
मी आज या मुख्यमंत्री पदावर जबाबदारी स्वीकारली आपल्याला माहीत आहे. मी कालही कार्यकर्ता होतो, आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय आणि उद्याही मी कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे. राजकीय हेवे दावे असतात, परंतु तेवढ्यापुरते असतात. परंतु आजकाल जे पाहतोय आपण फुटाणे साहेब, ते फार खालच्या पातळीवरचं जे काही सुरू आहे त्यांना थोडासा आपण कवितांच्या माध्यमातून उपदेश केलात. काही लोकांची कविता सकाळी 9 वाजताच चालू होऊन जाते आणि त्यामुळे तुमच्या कवितांची आवश्यकता आहे फुटाणे साहेबांच्या. कारण तुम्ही देखील एक समाज प्रबोधनाचं काम करता, एक सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम आपण करता. त्यामुळे नक्की या समाजाला चांगली दिशा देण्याचं काम अनेक कविवर्यांनी केलेलं आहे, साहित्यिकांनी केलं आहे, संतांनी केलं आहे, कीर्तनकारांनी केलेलं आहे. आणि म्हणून आपल्या या आजच्या या मराठी संमेलनामधून देखील या महाराष्ट्राला एक चांगली दिशा देण्याचं काम आपण करा. गुण्यागोविंदाने या ठिकाणी हा मराठी माणूस, या महाराष्ट्रातले अनेक जाती धर्माची माणसं, इथं सगळ्या जातीपातीचे लोक आहेत. आज गेल्या अनेक वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये राहत आहेत, वसई विरारमध्ये राहत आहेत, संपूर्ण मुंबईमध्ये राहत आहेत, ठाण्यामध्ये राहत आहेत, पालघरमध्ये राहत आहेत. आणि एकाला जरी काही लागलं, ठेच पोचली, त्याचं कळ दुसऱ्याला येते, त्याच्या मदतीला धावून जातात. आणि म्हणून हा आपला महाराष्ट्र जो आहे, हा महाराष्ट्र देशाला दिशा देणारा महाराष्ट्र आहे. हे महाराष्ट्र हे देशाचं ग्रोथ इंजिन आहे. आणि म्हणूनच या महाराष्ट्राचं फार मोठं महत्त्व देशभरामध्ये आहे. मी जेव्हा देशभरात कुठल्याही मिटिंगला जातो तेव्हा आपुलकीने लोक तिकडचे माझ्याकडे बघतात, मला भेटतात, महाराष्ट्राच्याबद्दल विचारपूस करतात, कैसे है, कसं चाललं आहे, क्या हो रहा है. कारण त्यांना देखील एक कुतूहल आहे. कारण 1.5 वर्षापूर्वी मी हे तसंच मोठं काम करून ठेवलेलं आहे. त्यामुळे सगळ्यांना माहीत आहे की बाबा यांच्या आता महाराष्ट्रामध्ये आणि नुसतं काम करून थांबलो नाही तर प्रकल्प पुढे नेतोय आपण. आपल्यालाही जाणवतं आहे की बंद झालेले प्रकल्प त्याला चालना देण्याचं काम करतोय. आणि आप्पांना देखील मी सांगतो, खासदार इकडे बसलेले आहेत, आमदार इकडे बसलेले आहेत, तुमच्या या भागाला, या सर्वसामान्य लोकांच्या विकासाला जेवढे पैसे लागतील तिथे हात आकडता घेतला जाणार नाही. शेवटी या राज्याचा सर्वांगीण विकास, ज्या राज्यामध्ये पायाभूत सुविधा प्रकल्प जेवढे जास्त तेवढा त्या राज्याचा विकास फास्ट. आणि म्हणून मला सांगायला अभिमान वाटतो की आपलं सरकार यायच्या पूर्वी महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आपण 3 नंबरला गेलो होतो. फुटाणे साहेब सरकार स्थापन झाल्यानंतर आपलं या वर्षभरामध्ये 1.5 वर्षामध्ये परदेशी गुंतवणुकीमध्ये आपलं राज्य पहिल्या नंबरला आलं. हे देखील मी अभिमानाने सांगतो. देशाच्या GDP मध्ये आपल्या महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे. कालच परवाच मला वाटतं आपल्या महाराष्ट्राला केंद्राचा स्वच्छता पुरस्कार आपल्याला प्राप्त झाला, राष्ट्रपतींच्या शुभ हस्ते तो देण्यात आला. आणि म्हणून एक एक पाऊल आपण पुढे जातोय. डीप क्लीन ड्राईव्ह या ठिकाणी कमिशनर आयुक्त असतील, कलेक्टर असतील, यांनी देखील ते सुरुवात करावं. आपणच्या मार्गदर्शनाखाली खासदार तुम्ही देखील चालू करा. एक डीप क्लीन ड्राईव्हच्यामुळे मुंबईमध्ये असलेलं 300-350 प्रदूषण आज 120-125वर आले आणि लोकांचा सहभाग त्याच्यामध्ये येतोय. एक लोक चळवळ होती आहे. आणि म्हणून आपल्याला स्वच्छता हा फार महत्त्वाचा विषय आहे. कालच मोदी साहेबांनी काळाराम मंदिरामध्ये मंदिराची स्वच्छता केली. मी देखील, त्यांनी देखील आवाहन केलं सगळ्यांना की मंदिरं स्वच्छ झाली पाहिजे, सुंदर असली पाहिजे, आजूबाजूचा परिसर स्वच्छ असला पाहिजे. म्हणून येताना ते देखील मी एक पवित्र काम करून आलो. आपलं कोपिनेश्वर मंदिर फार प्राचीन मंदिर आहे शंकराचं, ठाण्यातलं. तिथे देखील स्वच्छता, साफसफाई, धुणं वगैरे करून आलेलो आहे. त्यामुळे जे चांगलं आहे ते चांगलं आहे. आज तुमचा विषय आहे शोध मराठी मनाचा. तुम्ही म्हणाल एकनाथ शिंदेनी काय इकडे आपला शोध कुठला सुरू केला आहे? हा विकासाचा शोध आहे. आणि म्हणून आपल्याला मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. फुटाणे साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आप्पांचं देखील मनापासून अभिनंदन करतो.
की जागतिक मराठी संमेलन 19वं आपण या ठिकाणी आयोजित केलं आणि त्याच्यामध्ये शोध मराठी मनाचा हा विषय आपण घेतला. अनेक चर्चासत्र होतील, यातून काही ना काही माणूस घेऊन गेला पाहिजे, यासाठीच अशा प्रकारची संमेलनं